पुढची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईत ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा देणाऱ्या महापालिकेच्या अभय योजनेचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आलाय। स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव सोमवारी मुंबई महापालिकेच्या महासभेसमोर चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे। महासभेतील निर्णयानंतरच योजनेची अंमलबजावणी आणि ओसीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। महासभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून त्यानंतर तो मंजूर होतो की त्यामध्ये काही बदल केले जातात याकडे हजारो घर मालकांचं लक्ष लागलंय। महासभेचा निर्णय झाल्यानंतरच ओसी मिळण्याची प्रक्रिया ही पुढची सुरू होणार आहे। दरम्यान ओसी मिळवण्यासाठी कोणत्या अटी असू शकतात हे जाणून घेऊया। इमारतीचा मंजूर बांधकाम आराखडा यासाठी आवश्यक असेल। वैध आयओडी असणं देखील बंधनकारक आहे। बांधकाम सुरू करण्याची अधिकृत परवानगी अर्थात सीसी सर्टिफिकेट असावं लागेल। 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी वापरात आलेल्या निवासी इमारती, रुग्णालय आणि शाळाच यासाठी पात्र असतील। अर्जासोबत मालमत्ता कराची पावती, वीज बिल किंवा वास्तव्याचा अधिकृत पुरावा हा सादर करावा लागेल। महासभेच्या मंजुरीनंतरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र इमारतींनाच या ओसीचा लाभ मिळेल।